रामकृष्ण हरी. चला तर आज आपण वांग्याचं भरीत करणार आहोत. वांग्याचं भरीत करण्यासाठी मी इथे एक मोठं वांगं घेतलेलं आहे आणि बाकीचं काय-काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया. तर इथे मी दाण्याचं कूट घेतलेलं आहे, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेला आहे, फोडणीसाठी कढीपत्ता आणि जिरं आणि घेतलेला आहे, आमसूल घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे. आता आपण ह्या वांग्याला तेल लावून घेऊया. तेल लावून झालं की ह्याला छोटे-छोटे छिद्र पाडून घेऊया चाकूच्या सहाय्याने. तुम्ही बघू शकता इथे मी पाडून घेत आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यात लसणाची एक-एक कळी घालून घेऊया अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपण गॅसवरती हे चारी बाजूनी भाजून घेऊया व्यवस्थित. तुम्ही बघू शकता मी इथे गॅसवरती वांगं भाजायला ठेवलेलं आहे. आता हे चारी बाजूनी आपलं वांगं छानपैकी मऊसर भाजून झालेलं आहे. त्याला आपण आता थंड करायला ठेवूया एका प्लेटमध्ये. वांगं आपलं थंड झालं की ते आपण त्याच्यावरची सगळी साल काढून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर वांगं इथे मी स्मॅश करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता एका बाजूला आपण फोडणी करून घेऊया. ह्याच्यामध्ये मिरची, कढीपत्ता आणि जिरं घातलेलं आहे. आता आपण कांदा ॲड करूया. आता आपण हे सगळं व्यवस्थित भाजून घेऊया कांदा वगैरे. टोमॅटोसुद्धा ॲड करूया. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा ॲड करणार आहोत. आता हे सगळं व्यवस्थित आपण भाजून घेऊया. तर तुम्ही बघू शकत आहात मी इथे चांगलं कांदा लालसर, टोमॅटो लालसर हे सगळं लालसर होईपर्यंत व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करूया. जे वांगं आपण स्मॅश करून ठेवलेलं ते ॲड करूया. दाण्याचं कूट घालूया. हे सगळं एकजीव करून घेऊया. याला 2 मिनटं आपण एक वाफ आणूया. त्याच्यानंतर आपलं वांग्याचं भरीत तयार होते. मी भाकरीबरोबर सर्व्ह केलेलं आहे. तुम्ही बघू शकता भाकरीबरोबर अप्रतिम लागतं वांग्याचं भरीत. तुम्हीसुद्धा करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल.